नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। मी म्हणजे अहमपणा संपल्यावरच आत्मा जागृत होतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। आता सिटी न्यूज चॅनल आपल्या बोटांवर आलाय। आपल्या घरी बसून इंटरनेटवर, टॅबवर, मोबाईलवर केव्हाही कुठेही सिटी न्यूज चॅनल बघू शकता। सिटी न्यूज चॅनल फेसबुक व यूट्यूबवरही बघू शकता। सिटी न्यूज चॅनलच्या फेसबुकवर थेट जाऊन फेसबुक पेज लाईक करा आणि टाइमलाईनवर सिटी न्यूज चॅनल लाईव्ह बघा केव्हाही कुठेही। यूट्यूबवर जाऊन सर्च बॉक्समध्ये सर्च करा सिटी न्यूज चॅनल अमरावतीवर क्लिक करा आणि यूट्यूबवर सिटी न्यूज चॅनल लाईव्ह बघा। आपण अजूनपर्यंत सिटी न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। सिटी न्यूजचे बातमीपत्राची फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट, विदर्भ सिटी न्यूज ॲप यांची लिंक खालील सूचनेमध्ये दिली आहे। तुम्ही त्यावर क्लिक करून सिटी न्यूजचे बातमीपत्र बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। युवा स्वाभिमान व महाआघाडीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली। जयस्तंभ चौकातून ही पदयात्रा निघाली। पदयात्रेदरम्यान कपडा व्यापारी व दुकानदारांशी संपर्क साधण्यात आला। दरम्यान आमदार रवी राणा यांचा दुकानदारांनी सत्कारही केला। नवनीत राणाच निवडून येणार अशा शुभेच्छा दिल्या। महाआघाडी व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ पदयात्रा रॅली काढण्यात आली। आमदार रवी राणा यांच्यासह अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले। जयस्तंभ चौकातील प्रतिष्ठानांचे संचालकांशी रॅली दरम्यान संवाद साधण्यात आला। कपडा व्यापारी तसंच आभूषण विक्रेत्यांना देखील भेटून त्यांचा आमदार रवी राणा यांनी आशीर्वाद घेतला। तखतमल इस्टेटमधील कपडा व्यापारी, सरोज चौकातील सर्व व्यापाऱ्यांच्या भेटी आमदार राणांनी घेतल्या। नवनीत राणा यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं। अनेक व्यापाऱ्यांनी आमदार रवी राणा यांचा शाल देऊन तर कोणी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व नवनीत राणा जिंकतील अशा शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत पुरणमल हवलानी, तरुण अरोरा, माजी विधानसभा उपाध्यक्ष शरद तसरे, बाबा राठोड, राजेंद्र भन्साली, ओम चांडक, विनोद गुंडियाल, किशोर पिवाल, सुरेश रतावा, मदन सोनी, सचिन भेंडे, रिंकू वोरा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाआघाडीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी संपूर्ण व्यापाऱ्यांचा आशीर्वाद, व्यापाऱ्यांना भेटी, व्यापाऱ्यांच्या समस्या या ऐकण्यासाठी मी स्वतः प्रत्येक मार्केटमध्ये, दुकानामध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत आहे, त्यांना भेटत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांचे मुद्दे थेट महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत उचलायचे आणि जेवढे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। व्यापाऱ्याच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, सरकारकडून त्यांचे कामं झाले पाहिजे। या उद्देशानं व्यापाऱ्यांचा संवाद, आशीर्वाद रॅली, या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळे लोक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये जाऊन प्रत्येक व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्याच्या समस्या ऐकून त्याचा आशीर्वाद घेत आहे। नवनीत राणाला जे आज नवनीत राणा इथे उभे आहे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी, व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या प्रश्नासाठी आणि त्यांचं चिन्ह पान आहे, 12 नंबरची बटन आहे आणि मशीनवर त्यांचा फोटो राहणार आहे। हे सगळं त्यांच्याशी संवाद करून व्यापाऱ्यांचे प्रश्न ऐकून या रॅलीचा आम्ही आशीर्वाद रॅली करत आहे। आपल्या प्रचार दरम्यान आपल्या ठिकाणी प्रचार सभा होणार का? कोणत्या दिग्गज नेत्यांची उपस्थित राहणार आहे का? आम्ही गेल्या 10 वर्षाहून इथे काम करत आहे। जे खासदार अमरावतीमध्ये आहे ते ओरिजिनल साताऱ्याचे आहे, त्यांचं राहणं मुंबईला आहे।
ते इलेक्शन पुरतंच फक्त दिसतात. आम्ही 12 महिने प्रत्येक दिवशी जनसंपर्कामध्ये राहतो, जनतेमध्ये राहतो, जनतेचे प्रश्न सोडवतो. त्यामुळं आम्ही सदैव इथले स्थानिक असल्यामुळं स्थानिक प्रश्नासाठी नेहमी लढत राहतो. म्हणून सभा वगैरे जे आहे आमच्या जवळपास 90च्या वर सभा झालेल्या आहे. 90-95 सभा झाल्या. आणखी सभा प्रत्येक तालुक्यात गावागावामध्ये नवनीत राणा यांच्या सुरू आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करायचा आहे. 22 उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे. 2 उमेदवारांनी मात्र अद्याप खर्च सादर केलेला नाही. बसपाचे अरुण वानखडे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 24 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी आतापर्यंत 22 उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च निवडणूक ऑब्झर्व्हर यांच्याकडे सादर केला असून उमेदवार अरुण वानखडे व गुणवंत देवपारे यांनी अजूनपर्यंत आपला खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे निवडणूक विभागातर्फे त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपला दैनंदिन खर्च एका रजिस्टरमध्ये सादर करणं हे बंधनकारक आहे. आणि निवडणुकीचे खर्च ऑब्झर्व्हर जे असतात, एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर, ते 3दा या रजिस्टर्सची चेकिंग करतात, म्हणजे तपासणी करतात. आतापर्यंत 24 पैकी 22 उमेदवारांनी त्यांच्या खर्चाचं विवरण आयोगाला सादर केलेलं आहे आणि 2 उमेदवारांनी अद्यापपर्यंत सादर केलेलं नाही. त्यांनी ते त्वरित सादर करण्याच्या सूचना त्यांना नोटीसद्वारे देण्यात आलेल्या आहेत. त्यांची नावे सर? त्या दोघांची नावं आहेत, एक अरुण मोतीरामजी वानखेडे आणि गुणवंत देवपारे. या दोघांनी अद्याप खर्च सादर केलेला नाही. त्यांना कधीपर्यंत नोटीस इश्यू केला जाईल? नोटीस आजच एक नोटीस ऑलरेडी इश्यू झालेली आहे आणि दुसरी नोटीस आता त्यांना थोड्या वेळात पोहोचेल. युवा स्वाभिमानतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. सोशल साईटवर आक्षेपार्ह विधानं व चित्र टाकली जात आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण खराब होत असून त्या ग्रुपवर कारवाईची मागणी युवा स्वाभिमानने केली आहे. सोशल मीडिया अंतर्गत फेसबुकवर चालणाऱ्या ग्रुपमुळे शहरातील वातावरण खराब होत असून राजकीय दंगल कधीही घडू शकते. या ग्रुपच्या ॲडमिनवर व या ग्रुपवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करून निवडणूक होईपर्यंत हा ग्रुप बंद ठेवण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीने केली आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. सोशल मीडिया हा एकदम महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्यामधून लोकांना विविध प्रकारच्या माहित्या भेटतात. आज निवडणुकीची वेळ आहे. लोकसभा 2019ची निवडणूक लागलेला आहे. अशा वेळेस सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर होत आहे प्रचारासाठी. पण काही राजकीय नेत्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही असे सोशल मीडियावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर असे ग्रुप तयार केलेले आहेत, ज्यामध्ये अशा पोस्ट टाकल्या जातात की ज्यामुळे कधीही या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये राजकीय दंगल घडू शकते. त्यापैकी एक म्हणजे राजकारण अमरावतीचे हा ग्रुप. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केलेली आहे की राजकारण अमरावतीचा हा जो ग्रुप आहे, या ग्रुपची संपूर्ण चौकशी करावी आणि या ग्रुपचे ॲडमिन कौस्तुभ फणसाळकर यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करावे आणि हा ग्रुप इलेक्शन होईपर्यंत हा ग्रुप बंद करण्यात आला. कोणता ग्रुप आहे दादा? राजकारण अमरावतीचे. राजकारण अमरावतीचे. आणि बाकीचे जे ग्रुप आहे, इन्साफ युवा संघटन, युवा स्वाभिमान ग्रुप आहे, याच्यात आक्षेपार्ह मेसेज खूप. याच्यात आक्षेपार्ह मेसेज नाही आहे. आक्षेपार्ह पोस्ट आणि मेसेज जे दिसतील, मी दाखवून देतो तुम्हाला. याच्यामध्ये आक्षेपार्ह पोस्ट आणि मेसेज जे दिसतील, आजही राजकारण अमरावतीचा हा ग्रुप तुम्ही उघडून पहा. त्याच्या वॉलवर जे फोटो टाकलेले आहेत ते नवनीत राणा आणि देवपारेंचे फोटो टाकले, जे लोकांची दिशाभूल करण्यासाठी टाकलेले आहे की जसं हा ग्रुप नवनीत राणा आणि देवपारेंचा आहे म्हणून. अच्छा. पण या ग्रुपवर जास्तीत जास्त प्रचार अडसूडचा सुरू आहे आणि याच्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणं सुरू आहे, लोकांना चुकीच्या दिशेने नेणं सुरू आहे. उन्हाचा तडाखा वाढतोय. उन्हाचा पारा 43 अंशांवर गेलाय. 2 आठवडे तापमानात चढउतार राहणार आहे. तापमानात घट होणार असली तरी उकाडा कायम राहणार अशी माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे.
43 अंशांपर्यंत उन्हाचा पारा चढलेला आहे। सध्याच्या परिस्थितीमुळे अमरावती जिल्ह्यावर पश्चिमेकडून वारे वाहत आहेत। मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तिकडून येणारे उष्ण वारे अमरावती जिल्ह्याचं तापमान वाढवत आहेत। बुधवारी अमरावतीचं 43.6 अंश तापमान राज्यात सर्वाधिक होतं। गुरुवारी सुद्धा उष्णतेची लाट होती। शनिवारी तापमानात काही अंशी घट होणार आहे, मात्र 2 आठवडे हीच स्थिती कायम राहणार आहे। तापमानाचा पारा कमी चढला तरी उकाडा कायम राहणार आहे, अशी माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे। गेल्या 8 दिवसापासून पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातवर उष्णतेची तीव्र लाट असल्यामुळे आणि विदर्भात वारे मुख्यतः अमरावती जिल्ह्यात पश्चिमेकडून येत असल्यामुळे त्या भागातील उष्ण वारे विदर्भात प्रवेश करत असल्यामुळे अमरावती भागातील तापमान वाढलेले असून उष्णतेची लाट आलेली आहे। काल आणि परवाचे तापमान हे सर्वाधिक म्हणजे 43.8 होते आणि आज आता काल आलेल्या काही ठिकाणी आलेल्या पावसामुळे तसेच द्रोणीय स्थितीमुळे तापमान कमी होण्याची शक्यता असून आजपासून 42 डिग्रीच्या आसपास तापमान राहील। तसेच पुढील आठवड्यात 42 ते 43 डिग्रीच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे, परंतु ढगाळ वातावरणामुळे उकाळा कायम राहणार असून उन्हाचा त्रास होणार आहे। संशोधनाची गुणवत्ता वृद्धिंगत होण्याकरता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचाने पुढाकार घेतलाय। मंचाच्या वतीने शासकीय ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथे 1 दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं। नवीन नियमावलीनुरूप संशोधन मार्गदर्शक कर्तव्य व भूमिका या विषयावर परिसंवाद घेण्यात आला। देशभरात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचाचं नाव अत्यंत गाजलेलं आहे। अनेक स्तरांमधून मंचावर दृढ विश्वास दर्शवण्यात येत आहे। म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाची गुणवत्ता वृद्धिंगत होण्याकरता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच आणि पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 1 दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या सभागृहात करण्यात आलं। नवीन नियमावलीनुरूप संशोधन मार्गदर्शक कर्तव्य व भूमिका या विषयावर 1 दिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद घेण्यात आला। शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचे डॉक्टर SG गुप्ता, शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर SG गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर संजय जगताप यांनी परिसंवादाचं उद्घाटन केलं। यावेळी मुख्य अतिथी म्हणून उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉक्टर KM कुलकर्णी हे अतिथी म्हणून उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून आलेले संत गाडगेबाबा अमरावती शिक्षण मंचाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप खेडकर यांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे संचालक सन्माननीय डॉक्टर SG गुप्ता सर, ज्यांचा अध्यापनाचा विषय मायक्रोबायोलॉजी आहे, ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आणि महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठांवर त्यांनी काम केलेलं आहे। विशेष करून ते त्यांनी संचालक म्हणून शासकीय फॉरेन्सिक सायन्स संस्था औरंगाबाद इथे ते काम। मी डॉक्टर कुंवरलाल हिरालाल वासनिक, सहयोगी प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती। आज राज्यस्तरीय 1 दिवसीय परिसंवाद, नवीन गाईडलाईन्स, PhDचे सुपरवायझर, त्यांची भूमिका आणि त्यांचे कर्तव्य काय आहे या संदर्भातलं आयोजन राज्य अर्थशास्त्र पदव्युत्तर विभाग व अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाकरता उद्घाटक म्हणून विभागीय सहसंचालक डॉक्टर संजयजी गुप्ता, कार्यक्रमाचे अध्यक्ष ह्या संस्थेचे संचालक डॉक्टर SG गुप्ता, शिक्षण मंचाचे प्रमुख डॉक्टर प्रदीपजी खेडकर आणि प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी संचालक, आपल्या विभागाचे माजी सहसंचालक आणि ह्याच महाविद्यालयाचे प्राणीशास्त्री म्हणून डॉक्टर KM कुलकर्णी, विद्यापीठाचे डॉक्टर ओमनवार असे अनेक गणमान्य व्यक्ती या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत।
एकीकडे पाण्याचा तुटवडा तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय अशी परिस्थिती आहे। मालवीय चौकात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा वॉल आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून येथून पाणी वाहत आहे। सिटी न्यूजकडे याबाबत तक्रार आली असता सिटी न्यूजने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी वॉल दुसरीकडे हलवणार असल्याचं सांगितलंय। जल हे जीवन, पाण्यावाचून सजीव सृष्टी राहू शकत नाही। सजीव सृष्टीचा अविभाज्य घटक असलेला भाग म्हणजे पाणी, परंतु पाणी वाचवण्याबाबत सर्वांना संदेश दिला जातो, परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्याबाबत किती गंभीर आहे हे दिसून येतं। मालवीय चौकात रस्त्याच्या मध्यभागी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाणी पुरवठ्याचा मेन वॉल लागलेला आहे। हा वॉल लीक असल्याने अनेक दिवसापासून येथून पाणी वाहत आहे। या संदर्भात सिटी न्यूज कडे तक्रार आली असता सिटी न्यूजच्या कॅमेरा टीमने येथील रेकॉर्डिंग करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी रघुवंशी यांच्याशी टेलिफोनवरून संपर्क साधला, तेव्हा रघुवंशी यांनी सांगितलं की या बाबत आपल्याला माहिती आहे आणि काही दिवसातच हा वॉल येथून शिफ्ट करून आपण ही समस्या सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे। हाँ, प्रणाम करता हूँ सर। हाँ बोलो। आपके लिए एक जानकारी देना ऐसा चाहता हूँ कि मोर्शी रोड के ऊपर अपना मालवीय चौक है। आपने मोर्शी रोड पर? हाँ, ये मालवीय चौक जयस्तंभ से आगे आते हैं ना अपन। हाँ। तो वो मालवीय चौक में हसन जी का ये दुकान है, उसके सामने एक वॉल लगा हुआ है पानी के लिए। हाँ, वो वॉल चेंज करने का है, वो वॉल लीकेज है नीचे से। हाँ, तो उससे सप्लाई बन गया था ना। जी बरोबर। सप्लाई है ऊपर। हाँ, तो वो वॉल शिफ्ट करने का उधर उस साइड में, वो अपने कॉटन मार्केट रास्ता जाता ना। हाँ बराबर, करेक्ट। उस साइड अभी शिफ्ट कर रहे हैं वो। हाँ, करने के लिए अभी क्या नीचे से पूरी ट्रैफिक बंद रहना चाहिए। ट्रैफिक बंद रही थी, रास्ते में काम करना पड़ता है, ऐसा प्रॉब्लम है उसका। हाँ, तो करता मैं इसका वॉल शिफ्टिंग ही कर रहा मैं उसका। बराबर, आपके ख्याल में ला कर देता हूँ। मेरे ख्याल में है ना, मेरे ख्याल में वो वाल ही शिफ्ट कर रहे हैं, वॉल बंद कर दे रहे हैं वहाँ का, क्योंकि वॉल ओपन चालू बंद करने की तकलीफ जा रही। हाँ बराबर, एक बार एक्सीडेंट हो जाएगा हमारा आदमी। करेक्ट सर, बिल्कुल 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 बीचों बीच है। वो शिफ्टिंग में डाला है मैंने, वो कॉटन मार्केट रोड से एक साइड में। ठीक है, हाँ, वो सारा अभी को बुलाया मैंने। बराबर। और रघुवंशी साहब, एक बात और बोलने आया था मैं आपको। आप बाहर गए हुए थे, फिर कोपुलवार साहब को बात किया और उनका बाइक भी लाया था मैंने। अपना बेलपुरे में मोची गली है और वहाँ पर संत रविदास भवन है, तो वो वहाँ का पाइपलाइन काफ़ी दिनों से बंद है, पाइप बंद है, तो पानी नहीं आ रहा है। तो लोगों का बाइक था उसमें, वो मैं लाया था रिकॉर्ड करके, कोपुलवार साहब को भी लिया, शायद भूल गए होंगे, तो जरा आप देख लीजिए। अच्छा, ऐसा है क्या? उसमें नेम का प्रॉब्लम हुआ था नहीं, आप यहाँ बोल रहे हो वहाँ प्रॉब्लम नहीं मेरे को शायद देखता नहीं था। हाँ, लेकिन वहाँ पे इलीगल कनेक्शन की प्रॉब्लम सब में ज्यादा है, उसकी वजह से क्या बात है। ठीक है सर, जो भी लीगली होता होगा वो देखिए। धन्यवाद सर, बहुत बहुत धन्यवाद। मालवीय चौक में वाटर सप्लाई की लाइन है, वो रोज सवेरे और शाम को खुलती है। तो जब खोलते हैं तो उसमें से काक में से पानी लीकेज होके जमा हो जाता है, तो उसकी व्यवस्था प्राधिकरण ने जल्द से जल्द करने की कृपा करें। सध्या कडकडीत उन्हाळा सुरू आहे। सकाळी 10 वाजेपासूनच उन्हाच्या झळा सुरू होतात। सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहन चालकांना ऊन लागतं, तेव्हा त्यांच्या सोयीसाठी राजकमल चौकात हिरवी नेट बांधण्यात आली आहे। सध्या भीषण गरमी सुरू आहे। सकाळी 10 वाजताच उन्हाचा पारा चढतो, त्यामुळे जेव्हा सिग्नल सुरू होतो तेव्हा वाहनधारकांना हे ऊन असह्य होतं, परंतु सिग्नल सुरू असल्याने त्यांना उभं तर राहावंच लागतं। राजकमल पासून गाडगेनगर चौक, गर्ल्स हायस्कूल, शेगाव नाका अशा चौकांमध्ये सगळीकडे सिग्नल लागलेले आहेत। वरून कडक ऊन व वाहनावर बसलेले वाहनधारक यांच्या सोयीसाठी राजकमल चौकामध्ये हिरवी नेट लावली जात आहेत, जेणेकरून जोपर्यंत वाहन चालक सिग्नल सुरू असेपर्यंत उभे असतील तोपर्यंत त्यांचा काही प्रमाणात उन्हापासून बचाव होईल। शहर में अभी धूप का जो प्रमाण बढ़ गया है, उस वजह से सिग्नल पर जो खड़े रहने वाले लोग रहते हैं अमरावती शहर में, तो वो सिग्नल पर जितने सेकंड का जो सिग्नल रुकता है उतने में जो तकलीफ होती है लोगों को धूप की, उससे लोगों को थोड़ी सी राहत मिले
इस वजह से मेरा छोटा सा उपक्रम मैं करता हूँ हर साल। एक नेट बांधता हूँ और नेट से लोग जो सिग्नल के नीचे खड़े रहते हैं उनको थोड़ी सी धूप की वजह से राहत मिलती है। अजय भाऊ, ये चारों तरफ लगेंगी? इस चारों तरफ की जरूरत नहीं पड़ती है, दो तरफ से पुल होने की वजह से तो दो तरफ से मैं अपनी नेट बांधता हूँ। अच्छा अजय भाऊ, बहुत अच्छा काम कर रहे हैं आप। आपको शुभकामना तो देते ही है, साथ में आपका ध्यान आकर्षित करना चाहते हैं कि ये सामने सीताराम मार्केट के पास में जो बड़ा गड्ढा पड़ा है, क्या इसके संबंध में आपका ध्यान नहीं है? हाँ, इसके बारे में मैं बारंबार BNC से संपर्क किया है, अधिकारियों से बात किया हूँ। इस जगह का अभी जो नया रास्ता बनने वाला है, इस वजह से वो डबल काम न होते हुए अधिकारियों का ऐसा कहना है कि अभी कुछ ही दिन में यहाँ से रास्ते का काम शुरू हो रहा है, गटर योजना का काम शुरू हो रहा और डबल से खुद काम होगा, इसलिए वो भी होना शुरू हो जाएगा। जाली तो लगाना चाहिए ना, कोई गिरेगा अंदर तो क्या होगा? हाँ, तो मैंने तो उनको बताया है, लेकिन अभी काम शुरू होता है, वो बोले फिर अपने को और डबल खोदना पड़ेगा, इस वजह से। अजय भाऊ, किसी की जान जाए, डबल खोदना पड़े, अच्छा लगेगा किसी की जान जाए, लेकिन बात ऐसी है कि मैंने अधिकारियों से बारंबार बात की है, संपर्क भी किया है, तो अब आपको पता होना चाहिए और आचार संहिता होने की वजह से इतना ज़्यादा ये भी नहीं कर सकते। चलिए, बहुत बहुत धन्यवाद। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभागाच्या वतीने उपवर वधूवर परिचय मेळावा व शुभमंगलम स्मरणिका प्रकाशन करण्यात येते। 7 एप्रिल रोजी आयोजित या मेळाव्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभागाच्या वतीने सर्व शाखीय तेली समाज वधूवर परिचय महामेळावा, समाज प्रबोधन, शुभमंगलम स्मरणिका प्रकाशन सोहळा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे। उपवर वधूवर परिचय महामेळावा रविवार 7 एप्रिल रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। आमच्या भगिनींचे धन्यवाद करतो, आभार मानतो। आपण इथे आवर्जून उपस्थित झाले त्याबद्दल समाजाच्या वतीने आपले शतशः आभार। महोदय, हा महाराष्ट्र तैलिक प्रांतिक तर्फे महासभा अमरावती विभागातर्फे हा मेळावा सर्व शाखे वधूवर परिचय मेळावा, समाज प्रबोधन, शुभमंगल स्मरणिकाचे प्रकाशन आणि मान्यवर सर्व समाजातले आमचे वरिष्ठ मंडळी यांचा सत्कार सुद्धा तिथे होऊ लागलेला आहे। पत्रकार महोदय, संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 600च्या वर वधूवर उपवधूवर इथे येणार आहे। उपवधू वंचा जवळपास 212 पानांचा शुभमंगल स्मरणिकेचे सुद्धा त्यावेळेस तिथे स्मरणिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। त्यामध्ये समाजातील सर्व वधूवर जे तिथे उपस्थित राहणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जे मुंबई पुण्याला नोकरी करतात, जे विदेशामध्ये नोकरी करतात, त्यांचा सुद्धा बायोडाटा आम्ही त्या स्मरणिकेमध्ये प्रकाशित केलेला आहे, जेणेकरून जे लोक हजर राहतील त्यांना ते त्यांचे शुभमंगल कार्य जोडण्यासाठी सोयीचे होऊन जाईल। मोबाईल नंबर सहित त्यांचे नावं, त्यांची सगळी विस्तृत त्यांच्याबद्दल माहिती, क्वालिफिकेशन वगैरे सगळ्या बाबतीत त्याच्यामध्ये माहिती दिली आहे। तसेच जे विदेशामध्ये सुद्धा मुलं आहेत त्यांची सुद्धा माहिती आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचा ईमेल वगैरे आहे, त्या माध्यमातून ते विदेशात सुद्धा आमचे जे काही मंडळी आहेत त्यांच्याशी ते संपर्क करू शकणार आहे। तसेच मंचावर यावेळेस एक थोडा वेगळा प्रयोग सुद्धा आम्ही पहिल्यांदा या मेळाव्यात करत आहे। जे विधवा विधूर आहे त्यांना सुद्धा आम्ही परिचय देण्याचा संधी आम्ही यावेळेस तिथे देणार आहे। म्हणजे या नाविन्यपूर्ण आम्ही हे घेतलं आहे की समाजाचा तो प्रत्येक घटक आहे, म्हणजे जे जे वधू आहे तसेच विधवा विधूर यांना सुद्धा आम्ही मंचावर बोलवून त्यांना परिचय द्यावा, जेणेकरून त्यांचे सुद्धा कार्य, लग्न कार्य तिथे चांगल्या प्रमाणे
एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। अकोली रेल्वे स्टेशन चांगल्या प्रकारे बांधण्यात तर आला आहे, परंतु रेल्वे स्टेशनची स्वच्छता केली जात नाहीये। नाही म्हणायला परिसरात झाडझुडपं लावण्यात आली, ती देखील अन्य संस्थांनी गुड मॉर्निंग ग्रुपनेच लावली आहेत, परंतु त्यांचं संवर्धन होत नाही। मोकळी शुद्ध हवा येथे असल्याने सकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक फिरायला येतात। गुड मॉर्निंग ग्रुप हा त्यापैकीच एक। अकोली रेल्वे स्टेशनची स्वच्छता केली जात नाही, तेव्हा शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या परिसराची रेल्वे स्टेशनची स्वच्छता केली। गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी वृक्ष संवर्धनाकरता झाडांना पाणी दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घर, गाव, समाज, वस्ती, शहर स्वच्छ करण्याचा, स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिलाय, परंतु प्रत्यक्षात केवळ फोटो काढण्यापुरती स्वच्छता केली जात असल्याचं दिसून येतं। या शालेय विद्यार्थ्यांनी मात्र कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता खरोखर काम केलंय। अकोली रेल्वे स्टेशनचा परिसर व वृक्ष संवर्धनाचं कार्य शालेय विद्यार्थी व गुड मॉर्निंग ग्रुप करतोय। जा रहा हूँ बेबी, क्या नाम है तुम्हारा? क्या नाम है? और ये कैसे आपके इसमें दिमाग में आया कि ये काम करना चाहिए करके? और कब कब करते काम यहाँ पे? 15 दिन। और कहाँ का यहाँ की एक और कहाँ भी किया आपने? रहना खाया आप लोगों का? यानी इसके आसपास ही पूरे आपको रेलवे स्टेशन के आसपास। कितने लोग हो तुम टीम में? 7 लोग हैं। कहाँ जमा किया है कचरा? हे काय काम करता तुम्ही, केव्हापासून करताय सांगा? आणि कोणत्या शाळेचे तुम्ही? राहणं कुठं आहे? किती लोक आहात तुम्ही काम करणार इथे? सर्वांचे नाव सांगा, साथी लोकांचे. तन्मय खालकर, सलोनी पाचडे, शिवानी भोकरे, प्राची मालवणकर, मुक्ता वानखडे, राधा
राधिका चौधरी, पुणे, श्रुतिका खारकर. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.